ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। खासगी संस्थेला दिलेली अभ्यासिका आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका चालवणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय। कल्याणमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मालकीची असलेली सहजानंद चौक येथील कै प्रकाश परांजपे अभ्यासिका महापालिकेने खासगी संस्थेला चालवण्यासाठी दिली होती। या खासगी संस्थेने मनमानीपणे या अभ्यासिकेची माफक 200 रुपये असलेली फी वाढवण्याची घोषणा केली। या ठिकाणी अभ्यासासाठी येणारे सर्व विद्यार्थी हे गरीब घरातले असल्याने ही वाढलेली फी भरणं त्यांना शक्य नव्हतं। याबाबत या विद्यार्थ्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांच्याकडे धाव घेत या प्रकरणी न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे। यानंतर रुपेश भोईर यांनी शिवसेना पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांसह केडीएमसी मुख्यालयात जाऊन अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांची भेट घेत विद्यार्थ्यांची कैफियत मांडली। अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे सर्व विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील असून अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत अभ्यास करतात। या अभ्यासिकेत अनेक समस्या असून तुटलेल्या खुर्च्या, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, प्रसाधनगृहाचे दरवाजे तुटलेले आहेत। या अभ्यासिकेची दुरुस्ती महापालिकेने करण्याऐवजी पालिकेने खासगी संस्थेला ही अभ्यासिका चालवायला दिली आहे। या खासगी संस्थेने ही अभ्यासिका ताब्यात घेत आधी तर नूतनीकरण करण्याच्या नावाखाली अभ्यासिका काही दिवस बंद ठेवण्याची नोटीस लावली। तसेच माफक 200 रुपये असलेली फी कित्येक पटींनी वाढवण्याची घोषणा केली। ही सर्व बाब रुपेश भोईर यांनी अतिरिक्त आयुक्तांपुढे मांडून ही अभ्यासिका महापालिकेने चालवण्याची मागणी केली। कैलासवासी प्रकाश परांजपे वाचनालय अभ्यासिका गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेतर्फे या ठिकाणी या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मोफत दिली जात होती। नाम मात्र त्यांच्याकडनं फक्त 200 रुपये घेत होते, कारण त्याचं मेंटेनन्स वगैरे लागतं। परंतु आता काही कालावधीनंतर एक ठेकेदार या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ठेका दिला असं आम्हाला कळलं। ते कळल्यानंतर आम्ही या ठिकाणचे असलेले सन्माननीय अतिरिक्त आयुक्त गोडसे साहेब यांना भेटलो। त्यांना ही सगळी परिस्थिती सांगितली की आज या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं आमच्या शहराचं नाव मोठं आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं नाव मोठं होतंय। कारण का यातून या ठिकाणी यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी मुलं सगळी त्या ठिकाणी जात होती। बऱ्याचशा मुलांची या ठिकाणी आर्थिकरित्या परिस्थिती नाही आणि त्यामुळे प्रत्येक अभ्यास करू शकतात, परंतु घरच्या अडचणी असतात, छोट्या घर असतात। त्याकरता महापालिकेने एक चांगला उपक्रम राबवला होता, पण त्याला त्या ठिकाणी कुठेतरी मला वाटतं थोडंफार पुष्टीकरण करण्याचं काम या ठिकाणी केलं होतं। ठेकेदार नेमला गेला होता, तो ठेकेदार त्या ठिकाणी बळजबरी करून विद्यार्थ्यांना नाही त्या तऱ्हेने त्या ठिकाणी बोलून सांगितलं का तुम्ही या ठिकाणी काय ना आम्ही महापालिकेचा ठेका घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी पैसे आकारणार होते। हे बाब कळल्यानंतर आमचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत रुपेश भोईर यांच्याकडे सगळे विद्यार्थी आले। विद्यार्थी आल्यानंतर रुपेश भोईर यांनी ही सगळी या विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतली। ऐकून घेतल्यानंतर त्यांनी शहर शाखेबरोबर संवाद साधला आणि सगळं सांगितलं असं अशा पद्धतीचं साहेब एक काम आहे आणि विद्यार्थी त्यापासून अभ्यासापासून वंचित होत आहे। आज अभ्यासापासून वंचित होत्यानंतर मी बोललो का, आता पण त्यांनी सगळी परिस्थिती मला सांगितली। ही सांगितल्यानंतर आम्ही त्यांना एक पत्र दिला आता आणि अतिरिक्त आयुक्तांना भेटलो। त्यांनीही जवळजवळ अंबरनाथ, बदलापूर या ठिकाणी मोफत अभ्यासिका चालू केलेली आहे। मग सगळ्या महानगरपालिका क्षेत्रात, नगरपालिका क्षेत्रामध्ये जर मोफत विद्यार्थ्यांसाठी जर अभ्यासिका या ठिकाणी होत असेल, मग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चाललेली असलेली ही अभ्यासिका बंद करण्याचा जो काय डाव या ठिकाणच्या प्रशासनाने केला असेल, त्या प्रशासनाचा सर्वप्रथम मी निषेध करतो। कारण का एक चांगला गुणवंत विद्यार्थी निघणार आहे आणि ज्यावेळेला गुणवंत विद्यार्थी होतं त्या महापालिकेचं पण नाव होतं, आपल्या शहराचं नाव होतं। मग अशा टायमाला आम्ही लोकांनी सगळ्यांनी भेटलो, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे कुठल्याही प्रकारचा त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊन देणार नाही आणि या 2-4 दिवसामध्येच मी संपूर्ण वैयक्तिकरित्या पाणी काढून आमचे अधिकारी पाठवून त्यांना ज्या सोयी आहेत त्या उपलब्ध करून देतो असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। मी खरोखर हा एक चांगला उपक्रम आहे आणि खरोखर अभिनंदन करील उपायुक्त साहेबांचं। त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे विद्यार्थी शिकावेत, यूपीएससी मध्ये पास आउट होय या दृष्टीने त्यांचं सहकार्य लाभलेले मी माझ्या शिवसेना कल्याण शहर शाखेतर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी या सगळ्या विद्यार्थ्यांना पण शुभेच्छा देतो। त्या तुम्ही अभ्यास करताना तुम्ही देखील मोठे व्हा, चांगले अधिकारी व्हा, या शहराचं नाही राज्याचं व्यवस्थितरित्या काम होईल असं।
याला सकारात्मक प्रतिसाद देत या अभ्यासिकेत आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांना दिले। प्रकाश परांजपे साहेबांच्या नावाने जी आपली ही आहे वाचनालय आहे, त्या वाचनालयामध्ये बऱ्याचशा असुविधा आहेत। त्याच्यामुळे आपण त्याची सध्या निविदा काढून चालवण्यासाठी देण्याचं आमचं प्रयोजन आहे त्याच्यामध्ये। तर त्या प्रयोजनाच्या याच्यानुसार त्या ठिकाणी काही दुरुस्तीची कामे करण्यासाठी येणार होती। त्यासाठी लायब्ररी बंद काही दिवस ठेवणं अशी परिस्थिती निर्माण झाली होती। तर विद्यार्थी आणि रुपेश भोईर हे आले होते। त्यांनी आम्हाला अशी विनंती केली की ही ग्रंथालय आता बंद करू नका, काही दिवस अभ्यासिका बंद करू नका, मुलांच्या काही परीक्षा आहेत वाटतं, आणि त्याचबरोबर ही महापालिकेतर्फे चालवावं अशी त्यांनी विनंती केलेली आहे। तर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल आपण निश्चित विचार करू आणि काय त्याच्यातली आवश्यक आणि सकारात्मक मागणी असेल तर त्याप्रमाणे पालिका निश्चित कारवाई करेल। तर न्याय मिळवून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी रुपेश भोईर यांचे आभार मानलेत। आम्ही सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अभ्यासिकेत बसणारे विद्यार्थी आहोत। तर आमच्या येथील अभ्यासिका जी बाटा शोरूमच्या खाली आहे, तर ती काही दिवसापूर्वी खाजगीकरण होणार आहे असं तिथं वारं वाहिलं होतं। तर ती न्यूज घेऊन आम्ही येथील उबाठा गटाचे नेते रुपेश भोईर साहेब यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यांनी योग्य रीतीनं येथील केडीएमसी काय नेमका समस्या काय आली तिथे आणि काय प्रॉब्लेम तेथे आम्ही रोज बसायचो आणि आम्हाला 200 रुपये फी होती। परंतु 2-3 दिवसापासून तेथे एक बोर्ड लावण्यात आला की येथील अभ्यासिका ही खाजगीकरण होणार आहे, आणि ती खाजगीकरण झाल्यावर आम्ही जुन्या अभ्यासिका बघितलेल्या आहेत की तिथे 1000 ते 1200 रुपये फी खाजगीकरणामुळे केलेली आहे। तर आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होतं। आम्ही गोरगरिबांची मुलं असून आम्ही अभ्यास करण्यासाठी तिथे येत आहे आणि तिथं खाजगीकरण झालं तर आमचं खूप नुकसान झालं असतं। त्यामुळं आम्ही सर्वांनी येऊन हा प्रॉब्लेम समजावून सांगितला आणि त्यांनी उपायुक्तांशी भेटून योग्य रीतीने न्याय मिळवून दिला। त्याबद्दल आम्ही सर्वांचं आभार मानत आहोत। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।